वेलकम बॅक टू विनय भटक्या. आजचा दिवस आहे 6वा आमच्या ट्रिपचा व्हिएतनामचा. आणि आम्ही आलेलो आहे पुढच्या सिटीमध्ये. आज आपण आता आहोत निंबिन या सिटीमध्ये. करेक्ट. आणि आज आपल्या दोन खूप छान गोष्टी आहेत ज्या आपण बघणार आहोत. एक आहे जी ट्रँगॅन बोट राईड म्हणून. सो ती बोट राईड एकदम अशी भारी सिनिक लोकेशनमध्ये आहे. तर आपण लंच करून आपण जाणार एक बायदिन पगोडा म्हणून एक प्लेस आहे. तर ती पण मस्त मोठा एक पगोडा कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे की तुम्ही आता व्हिडिओ बघालच, खूप सुंदर आहे. आणि मग डिनर करून परत आपण हॉटेलला रिटर्न येणार. सो असा आपला 6वा दिवस संपेल. येस येस. तर चला आता जाऊया, आपण बघूया आपला 6वा दिवस कसा होतो ते आणि एन्जॉय करूया. आपण आलेलो आहे इथे पागोडा बघायला. हा म्हणतात एशियामधला सर्वात मोठा पगोडा आहे. बाहेर थंडी तर मस्त पडलेली आहे, साधारण एक 13-14 डिग्री टेम्परेचर आहे. सगळ्या लोकांनी स्वेटर तर काढलेलंच आहे बाहेर. बरंचसं चालायला लागतं आहे. गाडी पार्क केलेली आहे बाहेर आणि आता खूप किती वेळ लागतो ते आपल्याला तिकडे पोहोचेपर्यंत. आता तिकीट घ्यायला घेण्याकरता आमचा ग्रुप मॅनेजर गेलेला आहे. तो आल्यानंतर बघू आपण किती चालायला लागते. किंवा इलेक्ट्रिक कार असेल तर सिनियर लोकांना इलेक्ट्रिक कारसुद्धा अवेलेबल आहे. बाकीचे लोक चालत जातील. किती लांब आहे ते आपण बघूया जरा थोड्या वेळ. पगोड्याचं नाव आहे बायदिन. हे मागे दिसते, हे जे लावलेलं आहे त्याचं नाव दिलेलं आहे. आणि हा सगळा दिसतोय, मागच्या साईडचा दिसतोय हा परिसर आहे. मोठाच्या मोठा परिसर आहे या पगोड्याचा. बघा काय सुंदर इथे व्यवस्था केलेली आहे. स्वच्छता तर सर्व व्हिएतनाममध्ये स्वच्छता, अप्रतिम स्वच्छता आहे. मागच्या साईडला, या साईडला फक्त तुम्ही माझ्या लेफ्ट हँड साईडला ते शॉपिंग मॉल आहे आणि तिकीटंसुद्धा तिथेच मिळतील. भयंकर रश आहे. बघा मागच्या, बघा तिथे किती लोक येत आहेत. बहुतेक पाऊस पडेल सुद्धा असं वाटते. बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे. फॉगी तर कालपासून आम्ही आलो, जेव्हा लँड केलं हनोईला तेव्हापासूनच फॉगी आहे. पण आज जरा काहीतरी थोडंसं बरं आहे. बघू आता जाऊन आतमध्ये कसं आहे ते. हा दिसतोय हा रिसेप्शन हॉल आहे आणि इथे आपल्याला तिकीट मिळतात. आमच्या टूरनी आम्ही जे आलो आहे नितीशच्या वंडरलस्ट टूरमधनं, त्यांनीच आमचे तिकीटं बुक करून ठेवली होती. ते निरनिराळ्या कॉम्बोमध्ये तिकीटं मिळतात आणि त्यांना ते व्यवस्थित माहीत असल्यामुळे त्यांनी आमची तिकीटं व्यवस्थित अशी बुक करून ठेवली. हा रिसेप्शन हॉलमधून आपण मग पागोडाच्या दिशेने जाणार आहे. तिकीट चेक करताना तुम्हाला दिसते. आणि ही ज्या गोष्टी आहेत ह्या पागोड्यामध्ये साधारण आपण बघणार आहोत. आमचं बुकिंग आम्ही इलेक्ट्रिक मध्ये केलं होतं आणि अख्खा पागोडा आम्ही इलेक्ट्रिक कारमधूनच फिरणार होतो. कारण आमच्याकडे सगळे सिनियर सिटीजन होते आणि पागोडा बघण्याकरता खूपच वेळ लागतो. त्यामुळे इलेक्ट्रिक कार घेऊन तुम्ही बघणं हेच चांगलं आहे. 700 हेक्टर जागेवर पसरलेला हा पागोडा आहे. हा दिसतोय हा प्लॅन मोठाच्या मोठा प्लॅन आहे. तुम्हाला तिथे एंट्रीच्या गेटच्या इथे आणून सोडतात आणि तिथून मग तुमचं पागोड्यामध्ये एंट्री होते. हा दिसतोय हा मोठाच्या मोठा एरिया आहे. याला म्हणतात 3 गेट्स. हाच एक एंट्री पॉईंट आहे आणि 3 गेट्सचं काय मिनिंग आहे हे दाखवलेलं आहे. Where they place the 500th L2 statue of the Rat Hat. 3 एंट्री गेटमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला 2 गार्डियन्स दिसतात, एक राईट हँड साईडला आणि एक लेफ्ट हँड साईडला. हा जो गार्डियन आहे हा लोकांना चांगलं करण्याकरता एनकरेज करतो. 5.5 मीटर्स उंचीचा आहे आणि हा जो आहे तो चेजिंग द एव्हिल्स. लोकांना सांगतो की डोंट डू बॅड थिंग्स.
तिथून आपण कॉरिडॉरमधनं पुढे जातो आणि आपण जातो इथे बुद्ध साक्यमुनी हॉल. एक टेम्पल आहे, मोठाच्या मोठा असा हॉल आहे. आमचं सगळं मगाशी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिक कारनं फिरणं होत आहे. हा बघा, हा बुद्धांचा स्टॅच्यू आहे. लार्जेस्ट ब्रॉन्झ स्टॅच्यू इन द एशिया त्याला म्हटलं जातं आणि गोल्ड प्लेटेड आहे. हॉलची हाईटसुद्धा 34 मीटर आणि जवळजवळ 2000 मीटर स्क्वेअर मीटरचा हा एरिया आहे. खूप मोठा असा हॉल आहे आणि अतिशय प्रसन्न असं हे वातावरण आहे हॉलमध्ये. बुद्धांच्या बाजूला उजव्या साईडला आणि डाव्या साईडला त्यांचे 2 शिष्य आहेत. आजूबाजूचं डेकोरेशनसुद्धा फार सुंदर आहे. हे बघा, बुद्धांना हे ऑफरिंग करतात. काय सुंदर प्रकारे व्यवस्थित हे ठेवलेलं आहे ऑफरिंग. एक शिष्य आहे, त्याचं नाव आहे महाकापसा, हे बुद्ध साहेब, आणि दुसरा आहे ते आनंदा. बुद्धाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला हे 2 चे शिष्य आहेत आणि आतमध्ये सगळं जे काय केलेलं आहे ते वुडनमध्ये केलेलं आहे. सगळं ब्रॉन्झ आणि कोटेड विथ गोल्ड. त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही हॉलमध्ये शिरता तेव्हा सगळीकडे असं गोल्डचं तुम्हाला इम्पॅक्ट असं जाणवतो. आणि हे शिष्य आहेत, यांचंसुद्धा दिलेलं आहे हाईट किती आहे. आणि हे बुद्ध, काय सुंदर मूर्ती आहे बघा, स्टॅच्यू. आणि सगळं वरती केलेलं आहे ते वुडनमध्ये केलेलं आहे. नंतर 161 स्मॉल बुद्ध या इथे त्यांनी भिंतीवर लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लहान लहान बुद्धांच्या स्टॅच्यूसुद्धा ठेवलेले आहेत. भयंकर ॲट्रॅक्टिव्ह असं हे मंदिर आहे. ते झाल्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या स्पॉटला. फारच सुंदर असं हे कॉम्प्लेक्स आहे. दुसरा होता 3 पिरियड्स बुद्धा टेम्पल. इथे तुम्हाला बघायला मिळतील 3 बुद्ध बघायला मिळतात आणि एक आहे तो पास बुद्धा म्हणतात, एक आहे तो करंट बुद्ध आणि तिसरा आहे तो फ्युचर बुद्धा. हॉलसुद्धा फार मोठा आहे, 2364 स्क्वेअर मीटर एरिया, एवढा मोठा असा हॉल आहे. आणि आजूबाजूचं तुम्ही डेकोरेशनसुद्धा बघा, काय सुंदर केलेलं आहे. म्हणजे आपल्याला खरंच बिलीव्हच होत नाही. हा जो कॉम्प्लेक्स आहे हा 2003 ते 2010 बांधून झालेला आहे. हा नवीनच कॉम्प्लेक्स आहे. आणि आतमध्ये पण बघा, सगळं गोल्डनी केले असल्यामुळे काय सुंदर असा व्ह्यू आहे. आणि भयंकर लोकल लोकंसुद्धा इथे बुद्धांची पूजा करण्याकरता येतात. अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि मस्ट विजिट अशी ही प्लेस आहे. तुम्ही जर निनबिनला येणार असाल तर ही जागा मस्ट विजिट आहे. हा कॉम्प्लेक्स अतिशय सुंदर असा कॉम्प्लेक्स बांधलेला आहे, नवीनच कॉम्प्लेक्स आहे. आणि बघा, हे सगळं गोल्डनी सजवलेलं आहे सगळं. मागेसुद्धा बुद्धांच्या मागेसुद्धा स्मॉल बुद्धसुद्धा तुम्हाला तिथे दिसतील. बघण्याकरता खूपच वेळ पाहिजे, पण आम्हाला तसा वेळ जास्त नसल्यामुळे आम्हाला अर्धा पाऊण तासामध्येच तिथे निघायचं होतं. आणि ह्या मूर्तींच्या मागेसुद्धा मूर्ती ठेवलेल्या आहेत. इथे यायचं असेल तर आपली हिस्ट्रीसुद्धा वाचून यायला पाहिजे आणि येताना गाईडसुद्धा आपल्याला घेऊन आला पाहिजे. गाईड जर असेल तर तुम्हाला चांगल्यापैकी माहिती मिळते आणि ह्याच्या बघताना इंटरेस्ट डेव्हलप होतो. फारच छान अशी हिस्ट्री आहे. प्रत्येक गोष्टी जे केलेल्या आहेत त्याच्यामागे काही ना काहीतरी हिस्ट्री दिलेली आहे. हे पण बुद्धांच्या मागे सुद्धा हे दुसरे बुद्ध ठेवलेले आहेत, बुद्धाची मूर्ती आहेत. ब्रॉन्झमध्ये केलेले बुद्धाचं स्टॅच्यू आहे आणि त्याला गोल्ड प्लेटेड केलेली आहे. एशियामधला सर्वात मोठा बुद्ध म्हणून या स्टॅच्यूला समजलं जातं. आणि अप्रतिम असं हे कॉम्प्लेक्स तयार केलेले आहे
आणि ही जी टेम्पल जी केलेली आहेत ती अतिशय सुंदर अशी टेम्पल आहेत. बघायला खूप वेळ लागतो. आणि हे बघा बाहेरनं पण दिसतंय किती सुंदर असं हे मंदिर दिसतंय. सगळं वुडनमध्ये केलेलं हे काम आहे. त्याच्यानंतर मग आम्ही तिथे गेलो. त्यांचा मला वाटतं कॅफेटेरिया का शॉपिंग मॉल म्हणून सारखं होतं, तिकडे आम्ही गेलो. आणि इथे बघा इथे काय एंट्रन्सला सुंदर अशी फुलं आणि हे लावलेली आहेत. तुम्हाला हर्बल वॉटरमध्ये तुमचे पाय तुम्हाला बुडून ठेवायला लागतात. साधारण 15-20 मिनटं तुम्हाला ही ट्रीटमेंट दिली जाते. 15 मिनटानंतर तुम्हाला खरंच फ्रेश होतो. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला चहासुद्धा व्हिएतनामी जो चहा आहे तो सुद्धा तुम्हाला दिली जातो आहे. इतकं फ्रेश वाटतं 15 मिनटानंतर. तुम्हाला तुमच्या पायाला रिलॅक्स झाल्यासारखं हे वाटतं. बघा सगळेजण बसलेले आहेत. चहासुद्धा गरम 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 चहा होता. तो टिपिकल व्हिएतनामी हर्बल टी होता. नंतर आम्ही गेलो ते बायोदीन स्तूपाला. 13 मजल्याचा हा स्तूप आहे, मोठाच्या मोठा. आणि आतमध्ये तुम्ही शिरल्यानंतर इथे सुद्धा गोल्ड प्लेटेड स्टॅच्यू आहे. वरती छताला सुद्धा बघा कंप्लीट गोल्ड केलेले आहे. म्हणजे अनबिलिव्हेबल असं हे आर्किटेक्चर आणि ही डेकोरेशन जे केलेली आहेत. मूर्ती पण किती प्लेझंट अशी मूर्ती आहे. आणि 13th फ्लोअरवरनं तुम्हाला कॉम्प्लेक्सचा व्ह्यू दिसतो. आम्हाला थोडा उशीर झाला होता कारण आम्ही सकाळी बोटिंग करून मग इथे आलो होतो. पण संध्याकाळी सुद्धा तुम्हाला बघताना किती छान दिसते. ते वॉल दिसत आहेत. तो जी वॉल आहे ती अर्हत कॉरिडॉर आहे. 3 किलोमीटर लांबीचं अर्हत कॉरिडॉर आहे. आणि 500 अर्हत त्याच्यात ठेवलेले आहेत. संस्कृतमध्ये काही श्लोक तिथे त्या भिंतीवर सुद्धा लिहिलेले आहेत. ती वॉल तुम्हाला दिसते ती. आणि 3 लेवलची टेम्पल तुम्हाला दिसतात. लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3. असा सुंदर असा व्ह्यू दिसतो. तुम्ही दिवसा आले तरी तुम्हाला एक छान व्ह्यू बघायला मिळेल. त्यामुळे तुमची विजिट तशीच तुम्ही अरेंज करा. नंतर आम्ही वरती बघून 13व्या फ्लोअरवरनं बघून वरती परत एक दुसरं बुद्धाचं मंदिर आहे तिकडे आलो. म्हणजे खरंच अप्रतिम, इतकं अप्रतिम आहे की शब्द पण वर्णन करता येत नाही. किंवा फोटोग्राफीमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं खरं जे काय दिसतंय ते कॅप्चर करता येत नाही. सगळीकडे गोल्ड आणि गोल्ड लावलेलं आहे. तिथून नंतर आपण आलो ते अर्हत कॉरिडॉरला. हा झोपतोय 500 अर्हतचे स्टॅच्यू. 3 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर आहे. आम्ही इलेक्ट्रिक कारनी फिरल्यामुळे आम्हाला ह्या कॉरिडॉरमध्ये काय जास्त चालायचं नव्हतं. पण तुम्ही जर नुसतीच एंट्री करता तर आणि डिपार्चर करता जर इलेक्ट्रिक कार घेतली आणि इथे पागोड्यामध्ये चालले तर तुम्हाला हा मोठाच्या मोठा कॉरिडॉरमधले हे अर्हत तुम्हाला दिसतील. नंतर आम्ही आलो हे दुसऱ्या टेम्पलमध्ये. ह्याचं स्ट्रक्चर बघा काय ब्युटिफुल स्ट्रक्चर आहे. सगळं वुडनमध्ये केलेलं आहे. आणि थोडं आमचं संध्याकाळ झाले असल्यामुळे लायटिंगमध्ये आम्हाला हे मंदिर बघायला मिळालं. सुंदर असं हे मंदिर आहे. बघा काय सुंदर आहे. आणि हे सिंगल फेस मदर ऑफ कॉम्प्रेश. हे पण दुसरी बघा स्टॅच्यू. हे सिंगल ह्याचं आहे. आणि वरती डेकोरेशन सुद्धा बघा. 10 मीटर हाय अँड 90 टन्सचा हे कॉपरमध्ये आणि कोटेड विथ गोल्ड. 100,000 आईज आणि 1000 हात असलेलं ही मूर्ती आहे. आणि मेन हॉल साधारण
14 मीटर उंच आणि 16 मीटर वाईड. सगळी टेम्पलमध्ये तुम्हाला पूजेकरता दिसणारे हॉल पण असे भव्य असे हॉल आहेत. आणि हे पण बघा किती सुंदर असं गोल्डमध्ये केलेली मूर्ती आहे. 1000 हात असलेले ही मूर्ती, 1000 डोळे, साधारण 4 टनचे हे आहेत. काय छान आहे बघा ही मूर्ती. मग आपण बघतच राहावं. आणि नंतर मग आम्ही आलो ते बेल टॉवरला. हे दिवसा बेल टॉवर दिसतोय कारण आम्ही रात्री पोचलो होतो तेव्हा संध्याकाळच्या सुमारास लाईटमध्ये हा बेल टॉवर हा असा दिसतोय. आणि ही जी बेल आहे ती बिगेस्ट ब्रॉन्झ बेल इन व्हिएतनाम म्हणून आहे. हे सुद्धा लाकडी स्ट्रक्चरमध्ये केलेलं हे हे आहे बेलचं टॉवर आहे. तुम्हाला जिन्यावरनं वरती जायला लागतं. आणि ही घंटा पण बघा किती मोठीच्या मोठी अशी ही घंटा आहे. ब्रॉन्झमध्ये खाली तो ड्रम दिसतोय तो ब्रॉन्झमध्ये बनवलेला ड्रम आहे. 36 टन वजनाची ही ब्रॉन्झमधली घंटा आहे. एवढी मोठी आहे आणि वरती पण साखळदंडनी तिला बांधून ठेवलेली आहे. काय छान असा साईट आहे ही. आणि त्याच्यावर पण बरंच काही नक्षीकाम केलेलं दिसतंय आपल्याला. हिस्ट्री माहीत पाहिजे आणि गाईड पण पाहिजे तर तुम्हाला सगळं मिळेल. हे झाल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलला परत आलो आणि दिवसभर बोटिंग आणि पागोडामध्ये फिरल्यानंतर खूप थकलो होतो. त्यामुळे आम्ही पिक फॅमिली पब म्हणून होता तिकडे येऊन थोडंसं रिलॅक्स केलं. सगळेजण खूप थकले होते. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8:30-9 पर्यंत आम्ही फिरत होतो. चालणं पण भरपूर झालं होतं, बसणं पण भरपूर झालं होतं. बोटीमध्ये पण खूप 3 तास बसलो होतो. त्यामुळे थोडंसं रिलॅक्स होऊन आम्ही नेहमीप्रमाणे ट्रिपचं एक चिअर्स केलं आणि फ्रेश झालो. असा होता आमचा हा दिवस, 6वा दिवस. खूप हेक्टिक होता. सगळ्यांनी खूप मजा केली. चालण्याकरता पण भरपूर आहे, बघण्याकरता तर अप्रतिम. बघण्याकरता तुम्हाला पागोडा आहे, बोटिंगसुद्धा अप्रतिम. बोटिंगचं कॉम्प्लेक्स आहे. व्हिएतनाम अतिशय सुंदर आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. 6वा दिवस अतिशय उत्तम गेला. आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.